वृत्ती जेव्हा उठतात तेव्हा त्या वृत्ती ज्या असतात ना त्या काहीतरी विषय घेऊन उठलेल्या असतात. जोपर्यंत निर्विषय होत नाही ना तोपर्यंत वृत्ती उठत राहणार आहेत. हे तर सरळ सरळ सूत्र आहे त्याचं. आता माझं मन निर्विषय करणे ह्याच्यासाठी मी धडपडायचं आहे. वृत्ती उठू न देणे हा योगमार्ग झाला. वृत्तींचा अभ्यास करणे हा ज्ञानमार्ग झाला. आणि वृत्ती वळवणे हा भक्तिमार्ग झाला. तो ह्यातलं आपली जी कपॅसिटी असेल तो मार्ग स्वीकारायचा आहे. आता ह्यातला सर्वात सोपा मार्ग आहे मोक्ष साधन सामग्र्या भक्तिरेव गरीयसी. सगळ्या मोक्ष साधनात भक्ती सोपी आहे नाही. नाही, खूप कठीण आहे. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी हे जमेल त्याला भक्ती मार्ग जमेल. प्रेमाचा मार्ग आहे तो, पण ते सर्वत्र आहे. माझी वृत्ती जी आहे ना ती शांत ठेवण्याचा अभ्यासच करावा लागतो. माझी वृत्तीला क्रोध आला तो कशामुळे आला याच्या कारण मीमांसा करायची. ह्या कारणामुळे आला आणि ह्या कारणाला अस्तित्व नाही की वृत्ती शांत राहते. किंवा त्या जे कारण आहे एखादी व्यक्ती, एखादी परिस्थिती किंवा एखादी वस्तू, तिघांमुळेच क्रोध येत असतो. सो ह्या तिघांच्या बॅक एंडला जाऊन विचार करायचा हे का असं करतायत. त्यातलं सोपा उपाय सगळी मूर्ख आहेत असं धरा असं नाही, पण म्हणजे त्यांना कळत नाही ना. तर त्यामुळे ती तशीच वागणार आहेत. एकदा आपल्याला पटलं की ती तशीच वागणार आहेत. आपण ॲक्सेप्ट काय करत नाही, त्याचा जो परिणाम असतो ना तो ॲक्सेप्ट करत नाही. मनाने त्याचा परिणाम ॲक्सेप्ट करायला घेतला की मन शांत राहायला लागतं.